देशाचं लक्ष लागलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएनं बहुमताचा आकडा पार केला आणि सध्याच्या कालानुसार एनडीए 200हून अधिक जागांवर आघाडीवर आहे। भाजप आता 90 जागांसह सगळ्यात मोठा पक्ष ठरलेला आहे। महागठबंधन आघाडीला 30 जागांवर आघाडीवर आहे, तर बिहारमध्ये काँग्रेसची मोठी पिछेहाट झाल्याचं पाहायला मिळतं। दुसरीकडे प्रशांत किशोर यांचा जनसुराज्य पक्षाचा देखील करिश्मा चाललेला नाही, पहिल्यांदाच त्यांनी ही निवडणूक लढवलेली आहे। दुसरीकडे एमआयएम जो पक्ष आहे त्यांचे देखील उमेदवार 5 जागांवर आघाडीवर आहे। आपण पाहतोय की भाजपला एनडीए आघाडीवर आहे, तर त्याचबरोबर प्रशांत किशोर यांना एकही जागा पटकावता आलेली नाही। एमआयएमने देखील 2020 मध्ये 4 जागांवर विजय मिळवला होता। आता आपण बघतोय की यंदा 5 ठिकाणी त्यांचे उमेदवार आघाडीवर आहेत। भाजपने मात्र 90 जागा जिंकत आता आघाडीवर आपलं नाव कोरलेलं आहे आणि भाजप बिहारमध्ये सगळ्यात जास्त मतं मिळवणारा पक्ष ठरलेला आहे। अगदी बरं, खूप चांगली कामगिरी भाजपने केली आहे। 2020च्या तुलनेमध्ये भाजपला जास्त जागा मिळालेल्या आहेत। तेजस्वी मात्र यावेळी आपला करिश्मा दाखवू शकलेले नाहीयेत, ते मोठ्या प्रमाणावर पिछाडीवर खेळत आहेत। संयुक्त जनता दल म्हणजे जेडीयूने देखील चांगली कामगिरी केलेली आहे। एक आश्वासक चेहरा होता प्रशांत किशोर यांचा, मात्र त्यांना सुद्धा या निवडणुकीमध्ये आपलं नाव कोरता आलेलं नाहीये, आपली एंट्री सुद्धा करता आलेली नाही। गेल्या 20 वर्षामध्ये आपण बघतोय की संपूर्ण बिहारचं राजकारण हे नितीश कुमार यांच्या भोवतीच केंद्रित झालेलं आहे आणि आताच्या निवडणुकीमध्ये देखील त्यांचाच करिश्मा चाललेला आहे। आपण पाहतोय की नितीश कुमारांचं नाव असेल तरी सुद्धा भाजप जल्लोष करताय, कारण भाजप आघाडीवर आहे। चेहरा नितीश कुमारांचाच असेल असं म्हटलं जात आहे, मात्र भाजप या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जल्लोष करताना दिसत आहे। बहुत बहुत धन्यवाद। बघा, आपण बघतोय की विजयाचा शंख वाजवला जातोय आणि हे चित्र देशभरात अनेक ठिकाणी आहे। अनेक भाजपच्या कार्यालयाबाहेर भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले आहेत, आपला आनंद व्यक्त करतायत, एकमेकांना पेढे भरवत ढोल ताशांच्या गजरात आपला आनंद ते व्यक्त करतायत। ही दृश्य आपण थेट बिहारमधनं पाहतोय। बिहारमध्ये रस्त्यावर भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उतरलेत, भाजपचे झेंडे नाचवत विजयाचा आनंद साजरा करतायत, पेढे भरवतायत, गुलाल उधळतायत, रंग उधळतायत, प्रतिक्रिया देतायत। अगदी बरोबर, मध्य प्रदेश, राजस्थान, त्यानंतर हरियाणा, त्यानंतर महाराष्ट्र आणि आता महाराष्ट्रानंतर आणखीन एक राज्य बिहार, हे पुन्हा एकदा तिथे एनडीए सरकार स्थापन होणार आहे। एनडीएचा करिश्मा आता बिहारमध्ये सुद्धा पाहायला मिळतोय। आणखीन एक महत्त्वाची घडामोड म्हणजे राघवपूर मतदारसंघातून आरजेडीचे नेते तेजस्वी यादव पिछाडीवर आहेत। तेजस्वी यादव आता 3230 मतांनी पिछाडीवर असल्याचं समजून येत आहे। याच मतदारसंघातून 2015ला आणि 2020ला त्यांनी विजय मिळवला होता आणि तेजस्वी यादव यांच्या विरोधात भाजपचे सतीश कुमार आहेत आणि सतीश कुमारांनी चांगली कामगिरी केलेली आहे। तब्बल 3230 मतांनी तेजस्वी यादव पिछाडीवर पडले। हेच ते तेजस्वी यादव जे मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून महाआघाडीनं समोर आणला। खरं तर आपण पाहतोय बिहारमध्ये यादव समाजाच्या तेजस्वी यादव यांच्याकडनं मोठ्या अपेक्षा होत्या, मात्र त्या तेजस्वी यादव आता पूर्ण करू शकलेले नाहीयेत। 10व्या फेरीत तेजस्वी यादव पिछाडीवर गेले। आपण पाहतोय ही मुंबईचे दृश्य आहे, तिथे फुगड्या घालून आनंद साजरा केला जातोय। महिला आणि राजकीय नेते भाजप सुद्धा मोठ्या आनंदानं फुगड्या घालताय आणि बिहारमधला भाजपचा विजय साजरा करताय। आपण ही दृश्य बघतो, ही नाशिक शहरातील आहे। नाशिकमध्ये भारतीय जनता पार्टीचं जे पक्ष कार्यालय, त्या कार्यालयाच्या बाहेर सगळे कार्यकर्ते एकत्र जमलेत आणि भाजपचे मंत्री गिरीश महाजन तिथे आलेत आणि महाजन आल्यानंतर कार्यकर्त्यांनी एकच आनंद व्यक्त केलेला आहे। फुगड्या खेळत त्यांनी भाजपच्या विजयाचा आनंद घेतला। नाशिकच्या भाजपच्या कार्यालयासमोर रस्त्यावरची ही दृश्य आहेत। गिरीश महाजन यांच्यासोबत इथल्या रस्त्यावरचे स्थानिक नागरिक सुद्धा फुगडी घालत बिहारचा विजय साजरा करतायत।